नमस्कार. तर स्वागत आहे आपलं शिवकन्या ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण मक्याच्या कणसाची भाजी ही नवीन रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी हे मकाचं कणीस असं कट करून घेतले. कट केल्यामुळं तुम्ही जेव्हा भजी तेलात सोडतात तेव्हा ते फुटत नाहीत, म्हणून असं कट करून घ्यायचं. त्याचे दाणे असे सोलून नाही काढायचे. तर आता हे झालेत माझे काढून. त्याच्यामध्ये कट करून थोडीशी 1-2 मिरच्या कट करून टाकल्या. त्यासोबतच मी मिक्सरमध्ये 3-4 मिरच्या आणि कापून अद्रक टाकले. त्याच्यासोबतच थोडंसं शेंगदाणे आणि हे सर्व बारीक करून घ्यायचं आणि ह्या मक्याच्या त्या कट केलेल्या दाण्यांमध्ये टाकायचं. त्याच्यासोबतच कोथिंबीर कट करून टाकले आणि त्याच्यासोबतच जिरे, साबुत जिरेच टाकलेत, हळद, त्याच्यासोबत लाल तिखट आणि मीठ आणि किसून खोबरं पण घातले. ह्या खोबऱ्यामुळं पण त्याची चव खूप वेगळी आणि छान बनते. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हाताने कुस्करल्यामुळं त्याला छान असं पाणी सुटते आणि मग नंतर आपल्याला पीठ भिजवताना हे पाणी पण यूज होते छान. तर आता आपण हे छान कुस्करून घेतो. तर बऱ्यापैकी मिश्रण मिक्स होत आहे. आता हे मिश्रण मिक्स झालं की आपण ह्याला 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवलं. तर तोपर्यंत आपण इकडं हिरव्या चटणीची तयारी करून घेतो. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक, मीठ आणि त्याच्यासोबत जिरे आणि एक छोटासा टोमॅटो पण कट करून टाकला, कारण त्याच्यामुळं पण एक चटणीला वेगळीच चव येते. अशी चटणी तुम्ही नक्की करून पहा एकदा. आणि आता मी एक अर्धा लिंबू पण याच्यामध्ये पिळून घेतलं आहे. ही चटणी तयार झाली. आता हे मक्याचं मिश्रण मी घेतलं. त्याच्यामध्ये 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ टाकले, बेसन पीठ. आणि आता त्याच्यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असेल तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर 1-1.5 चमचा घालू शकतात. आता हे चांगलं हाताने मिक्स करून घेते मी. आता हे आपले बऱ्यापैकी मिक्स होत आले. आता पाणी याच्यात थोडंसंच घालायचं, कारण जास्त पाणी झालं तर ते पीठ जास्त पातळ झालं तर भजी सोडता येणार नाहीत, कारण ते मक्याचे जे ते कट केलेले दाणे ते वेगळे होण्याची शक्यता असते. म्हणून ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि हे पीठ शक्यतोवर घट्टच करायचे, म्हणजे घट्टच तिमलं पाहिजे. आपल्या नेहमीच्या भाज्याप्रमाणे पातळ नाही पाहिजे. थोडं घट्ट असेल तर भजी सोडता पण चांगले येतात आणि ते मिश्रण बाजूला पण होत नाही असं तेलात सोडल्यानंतर. आपलं चांगलं पीठ भिजवून झाले. मी जसं पीठ केलं तसंच पीठ करायचं, कारण पातळ पीठ नाही करायचं आपल्याला. आता कढईमध्ये तेल टाकले. तेल बऱ्यापैकी गरम झाले. तेल थोडंसं अगोदर कडकडीतच पाहिजे आणि तेल कडकडीत झाल्यानंतर त्याच्यामध्ये भजी सोडते. मग थोडंसं गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला तरी पण चालते. आता आपले भजी सोडून होत आहेत. मग आता पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्याच घरी भजी बनवल्या जातात, पण ही भजी पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपली भजी बऱ्यापैकी कलर छान होत आला, त्याचा छान तळत आले. आता हे तळल्यानंतर इतके क्रिस्पी बनत आहेत ना की असे मस्त कुरकुरीत राहतात आणि खायला सर्वांनाच आवडतात अशी भजी आहेत ही. तर आता या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते. असेच नवीन पदार्थ आपल्या चॅनलवर पाहत राहा आणि खात राहा. आणि आपली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आता मी आणखीन एक भज्यांचं घाणं काढत आहे. तर झालं सोडून.
झाले आता माझे जवळपास भजी काढून झाले. एवढे क्रिस्पी वाटतात ना की पाहता क्षणी भजी खाण्याची इच्छा होते. पावसाळा आणि भज्यांचं कसं नातं एक अतूट नातं आहे. कारण पाऊस पडला की सर्वांनाच भजी खायची इच्छा होते. आता ही भजी नक्की करून पहा आणि कशी झाली ते पण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आता ही भजी तुम्ही हिरवी चटणी आपण मगाशी बनवलेली तिच्यासोबत पण सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉससोबत पण सर्व करू शकता.